ये फक्त ट्रेलर आहे, मेन पिक्चर अजून बाकी आहे. या कार्यक्रमात आलेली सगळं गावकरी आहे, NGOs आहे, आपली कर्मचारी आहे, सगळ्यांना माझा नमस्कार. अँड प्रथम सगळ्यांना धन्यवाद, कारण की आपण इतकी वेळ या कार्यक्रमात दिलेली आहे, त्यांच्याबद्दल प्रथम मी धन्यवाद म्हणते. आपला जलताराच्या गुरु आलेली आहे, त्यांचा सगळं कार्यक्रम त्याने सोडून आमच्या कार्यक्रमासाठी आपण आल्याबद्दल थँक यू सो मच. ये फक्त ट्रेलर आहे, मेन पिक्चर अजून बाकी आहे. आमच्या टीम सगळ्यांचा ये सिंगल एफर्ट नाहीये. जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र काम करतो. कलेक्टर असो, डेप्टी कलेक्टर्स असो, आपला SAO साहेब असो, TAOs असो, BDOs असो, CO असो, आम्ही सगळ्यांनी एकत्र टीम म्हणून काम करतो, म्हणून या रिझल्ट पर्यंत आम्ही पोहोचू शकत होतो. आता SAO साहेब प्रेस मीट मध्ये आमच्याकडे हे सांगत होतं की आतापर्यंत आम्ही दिलेली टेक्निकल सँक्शन्स आहे 22,000 ऍप्लिकेशन्सला, म्हणजे एक फक्त नरेगा मधून, म्हणजे एक ऍप्लिकेशनच्या मागे 4 किंवा 5 तरी जलतारा पकडलं तर आता आम्ही 1 लाख क्रॉस केलेली आहे. आता कुठेतरी आमच्याकडे रिपोर्ट्स येण्यामध्ये आम्ही कुठेतरी कम पडतो, म्हणून आम्ही आता एक सॉफ्टवेअर पण करत आहे. लवकरात लवकर आम्हाला ते जिओ टॅगिंग करून आम्हाला भेटू शकतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एक प्रोग्राम आहे जल संचय जल भागीरथी. काल मी त्यांच्या सॉफ्टवेअर मध्ये आम्ही अपलोड करायला प्रयत्न केलं होतं, थोडं डिफिकल्टी होतं. तेव्हा मी सेंट्रलच्या मॅडमशी बोलत होतो, सेक्रेटरी मॅडमशी. तेव्हा मॅडमने विचारला, तसंच तुमचे टार्गेट काय ठेवलं तुम्ही? मी म्हटलं 10 लाख मॅडम. ते 2 मिनिट आवाजच नाही आला परत, कारण त्याला सेंट्रलला CR पाटील साहेबांच्या मिनिस्ट्री आहे, तेव्हा त्याने सेंट्रलला कमिट केलं पूर्ण देशभरात 10 लाख रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर करणार आहे, पूर्ण देशभरात. आणि आता आम्ही प्लॅन करत आहे एकच जिल्हा, तोपर्यंत इतकं छोटीशी जिल्ह्यामध्ये 10 लाख, म्हणजे हे खरोखर आम्ही सगळ्यांनी एफर्ट्स करून हे केलं तर आपला शेतकरी सारखं रोल मॉडेल शेतकरी दुसरा कोणी होऊ शकणार नाही. आता आम्ही का बर जलतारा करायची मी सगळं भाषेमध्ये तेच माझ्या असतात, म्हणून मी आता ते का बर करायची आहे यांचं भाषण इथे देणार नाही, कारण की आपला सगळ्यांचं डिस्कशन ऑलरेडी आमचं झालेली आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, पण मला हे सांगायला खूप आनंद होतो. साहेब आम्ही काही करतो त्या जनरली लोक आमच्याकडे येताना त्यांच्याबद्दल बोलत असतात. हे लोक चळवळ सुरू झाला यांचा आनंद मला एक क्षण आला होता. तेव्हा मी सरपंचांच्या कास्ट व्हॅलिडिटीच्या अनुषंगाने डिस्क्वालिफिकेशनच्या बद्दल माझ्याकडे ते येत होतं, त्यांचं कास्ट सर्टिफिकेट आहे का, व्हॅलिडिटी आहे का, हे माझ्याकडे सुनावणी असतात, जिल्हाधिकारी म्हणून मी घेत होतो. तेव्हा एक सरपंचांच्या पती माझ्याकडे आल्यावर बोललं की जय जलतारा. तो एक क्षण मला असं वाटत होतं की हे खरोखर लोकांची मुवमेंट झाला. कुठेही गेलं आम्हाला हे ऐकायला भेटत आहे की ते कोणी आलं ते सांगतात की मॅडम आम्ही 4 जलतारा केलं, मी माझ्या शेतात केलं, हे केलं. सुरुवातला असं पण निवेदन होतं आमच्याकडे की नरेगामध्ये ते आरती शिथिल करा वगैरे वगैरे, पण आता सगळं बंद झालं, तर सगळं कामात लागलेली आहे. आम्हाला एवढंच करायची आहे की आता येणारे बारिशची पूर्वी करणं तेच महत्वाचं आहे. आता पूर्ण जिल्ह्यावर या मोमेंट आम्ही नीती आयोगांच्या सोबत पण आमच्या चर्चा चालू आहे, त्यांच्याकडून आम्हाला काही मदत भेटू शकतं का, CSRच्या अनुषंगाने पण आमचं चालू आहे. पण आम्हाला हे म्हणायची आहे की ते कोणी आम्हाला विचारला, आज मीडियाकडे पण तेच मुद्दा होता, आम्ही यांना एकच शब्द म्हणतो, गुंतवणूक म्हणून करा, इन्व्हेस्टमेंट म्हणून करा. तोपर्यंत आम्ही तसं करत नाही तोपर्यंत हे होणार नाही. आता आपलं दुनियाभर वाशिमकर आहे, खूप चांगली पोझिशन्स मध्ये आहे, खूप कंपनी चालवतात आहे, किंवा आता शेती सोडून गेलं, इथे गावातून ते बदली होऊन कुठेतरी गेलं. सगळ्यांना आम्ही विनंती करू, तुमची ओळखीची असेल तर मला बोलायचं असेल तर आम्ही पण बोलू, पण त्यांच्याकडून त्यांची गावासाठी सरळ तुम्हीच करून द्या. JCB वाला असणारे गावातला तुम्ही 4 जलतारा 5 जलतारा असं आम्हाला करंजाच्या एक शाळाच्या संस्थाने असं पण हे दिलेली आहे की त्याने 2 दिवस साठी JCB मशीन देणार आहे आपला जलतारा करण्याचा.
आणि आज आपण सगळ्यांना मी सत्कार करण्याचे येतो की आपण रोल मॉडेल आहे. तुम्ही अजून लोकांच्यासाठी एक मॉडेल केलेली आहे की एक शेतकरी स्वतः 50,000 देणार आहे दुसरा सगळ्यांच्यासाठी. म्हणजे यांच्यापेक्षा चांगली मुवमेंट काही होऊ शकणार नाही. आम्ही नेहमी सांगतो की आम्ही ऍस्पिरेशनल नाही, आम्ही इन्स्पिरेशनल आहे. आकांक्षित नाही, प्रेरणादायी आहे. यांचं उदाहरण हेच आहे. आणि आता साहेबांनी म्हणत होतं जलतारा ते दुनियामध्ये दाखवायची आहे. खरोखर वाशिमला रोल मॉडेल जिल्हा म्हणून आम्हाला दुनियाला दाखवायची आहे. विहीर दिलं, विहीरमध्ये पाणी आलं, पाणी आल्यानंतर शेतकरी दुसरा पीक घेतलं, त्यामध्ये चांगला पीक काय लाभ होऊ शकतो एक प्रयोग केलेली आहे चियाचा. पण चिया एंड नाहीये, सुरुवात आहे. अजून नवीन पीक कसा घ्यायची आहे यांचा पद्धत आम्हाला माहित आहे. अजून चांगला पीक आलं, पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देशभरात चिया सुरू झाला, आम्ही चिया सोडून दुसरा पीक घेणार आहे. हे कसं करायचे आहे आम्हाला माहित आहे. ते झालं, आता दुसरा चांगला पीक, आता पाणी घेतलं, पीक झालं, इन्कम उत्पन्न वाढलं, पाणी परत टाकणार कोण? त्यांच्यासाठी आणलेली आहे जलतारा. हे पूर्ण झालं, शेतकरीच्या टोटल सायकल पूर्ण होतात. यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून काम करायचे आहे. आम्ही ऍस्पिरेशनल नाही, आम्ही इन्स्पिरेशनल आहे. हे दुनियाला दाखवायचे आहे. माझ्या 2 शब्द थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.